नमस्कार मित्रांनो, मी केदार भागवत आणि आज आपण चर्चा करणार आहोत इंडियन आणि वेस्टर्न म्युझिक मधल्या कोरिलेशन बद्दल. कोणतेही वाद्य शिकण्याआधी किंवा गाणं शिकण्याआधी काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही जर कीबोर्ड किंवा हार्मोनियम व्यवस्थित ऑब्झर्व केली असेल तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की कीबोर्ड किंवा हार्मोनियमवर एक 2 ब्लॅक कीजचा ग्रुप असतो आणि एक 3 ब्लॅक कीजचा ग्रुप असतो आणि ते अल्टरनेटली प्लेस्ड असतात. याच्यापैकी 2 ब्लॅक कीजच्या ग्रुपवर आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे. 2 ब्लॅक कीजच्या ग्रुपच्या लेफ्ट साइडला जी पांढरी की असते त्याचं नाव असतं सी किंवा पांढरी 1. 2 ब्लॅक कीजच्या ग्रुपच्या मध्यभागी जी पांढरी की असते त्याचं नाव असतं डी किंवा पांढरी 2. आणि 2 ब्लॅक कीजच्या ग्रुपच्या उजव्या बाजूला जी पांढरी की असते त्याचं नाव असतं ई किंवा पांढरी 3. आता आपण फोकस करूया 3 ब्लॅक कीजच्या ग्रुपवर. 3 ब्लॅक कीजचा जो ग्रुप आहे त्याच्या डाव्या बाजूला जी पांढरी की असते त्याचं नाव असतं एफ किंवा पांढरी 4. एफच्या शेजारी उजवीकडे जी पांढरी की असते त्याचं नाव असतं जी किंवा पांढरी 5. जीच्या उजवीकडे जी पांढरी की असते त्याचं नाव असतं ए किंवा पांढरी 6. आणि एच्या उजवीकडे जी पांढरी की असते म्हणजेच 3 ब्लॅक कीजच्या ग्रुपच्या उजव्या बाजूची पांढरी की त्याचं नाव असतं बी किंवा पांढरी 7. म्हणजे सी डी ई एफ जी ए बी म्हणजे पांढरी 1, पांढरी 2, पांढरी 3, पांढरी 4, पांढरी 5, पांढरी 6 आणि पांढरी 7. आता आपण ब्लॅक कीजची नावं बघूयात. हा जो 2 ब्लॅक कीजचा ग्रुप आहे त्याच्यातली डावीकडची जी पहिली ब्लॅक की असते त्या कीचं वेस्टर्न म्युझिक मधलं नाव असतं सी शार्प किंवा डी फ्लॅट. आणि तुम्ही जर कीबोर्डकडे पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ही ब्लॅक की सीच्या थोडीशी उजवीकडे आणि डीच्या थोडीशी डावीकडे असते. सीच्या पुढे म्हणून सी शार्प आणि डीच्या मागे म्हणून डी फ्लॅट. सी शार्प आणि डी फ्लॅट ही एकाच ब्लॅक कीची 2 नावं आहेत आणि ह्या ब्लॅक कीला इंडियन म्युझिक मध्ये म्हणतात काळी 1. आता 2 ब्लॅक कीजच्या ग्रुप मधल्या दुसऱ्या ब्लॅक की कडे लक्ष देऊ. तुम्ही जर परत कीबोर्डकडे व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ही ब्लॅक की डीच्या थोडीशी पुढे आहे आणि ईच्या थोडीशी मागे आहे म्हणून या कीचं नाव आहे डी शार्प किंवा ई फ्लॅट. आणि इंडियन म्युझिक मध्ये या कीला म्हणतात काळी 2. आता 3 ब्लॅक कीजच्या ग्रुपकडे लक्ष देऊया. 3 ब्लॅक कीजच्या ग्रुप मधली लेफ्ट साइडची जी फर्स्ट ब्लॅक की असते त्या कीचं नाव असतं एफ शार्प किंवा जी फ्लॅट किंवा काळी 3. 3 ब्लॅक कीजच्या ग्रुप मधली सेंटरची जी ब्लॅक की असते त्या कीचं नाव असतं जी शार्प किंवा ए फ्लॅट किंवा काळी 4. आणि 3 ब्लॅक कीजच्या ग्रुप मधली शेवटची राईट साइडची जी ब्लॅक की असते त्याचं नाव असतं ए शार्प किंवा बी फ्लॅट किंवा काळी 5. सो वेस्टर्न म्युझिक मध्ये सी डी ई एफ जी ए बी म्हणजे पांढरी 1, पांढरी 2, पांढरी 3, पांढरी 4, पांढरी 5, पांढरी 6, पांढरी 7. आणि सी शार्प किंवा डी फ्लॅट म्हणजे काळी 1, डी शार्प किंवा ई फ्लॅट म्हणजे काळी 2, एफ शार्प किंवा जी फ्लॅट म्हणजे काळी 3, जी शार्प किंवा ए फ्लॅट म्हणजे काळी 4 आणि ए शार्प किंवा बी फ्लॅट म्हणजे काळी 5. ही झाली कीज किंवा पट्ट्यांची नावं. तुम्ही हे ऐकलं असेल की पंडित भीमसेन जोशी पांढरी 2 मध्ये गायचे. याचा अर्थ काय तर पंडित भीमसेन जोशी हे पांढरी 2 किंवा डी ह्या पट्टीला सा मानून गायचे. आपण बऱ्याच वेळेला असंही ऐकलेलं असतं की बऱ्याचशा फिमेल सिंगर्स या काळी 4 मध्ये गातात. म्हणजे काय तर जी शार्प किंवा ए फ्लॅट किंवा काळी 4 ही जी पट्टी आहे कीबोर्ड किंवा हार्मोनियमवरची त्या पट्टीला सा म्हणून फिमेल सिंगर्स गातात. मग आता तुम्हाला पुढचा प्रश्न हा पडला असेल की तुम्ही म्हणताय सी डी एफ जी ह्या पट्ट्या आहेत आणि पांढरी 1 ते पांढरी 7 या पट्ट्या आहेत, मग स्वर काय. तर इंडियन म्युझिक मधले सारेगमपधनी हे जे स्वर आहेत त्यांना वेस्टर्न म्युझिक मध्ये नावं आहेत ना. इंडियन म्युझिक मधला सा म्हणजे वेस्टर्न म्युझिक मधला डो, इंडियन म्युझिक मधला रे म्हणजे वेस्टर्न म्युझिक मधला रे, इंडियन म्युझिक मधला ग म्हणजे वेस्टर्न म्युझिक मधला मी, इंडियन म्युझिक मधला म म्हणजे वेस्टर्न म्युझिक मधला फा, इंडियन म्युझिक मधला प म्हणजे वेस्टर्न म्युझिक मधला सो, इंडियन म्युझिक मधला ध म्हणजे वेस्टर्न म्युझिक मधला ला आणि इंडियन म्युझिक मधला नी म्हणजे वेस्टर्न म्युझिक मधला टी. म्हणजे सारेगमपधनी म्हणजे वेस्टर्न म्युझिक मध्ये डो रे मी फा सो ला टी. इतकं सिंपल आणि स्वीट आहे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला पडेल की काही वेळेला जे लोक क्लासिकल मैफिलींना वगैरे जातात किंवा इंडियन क्लासिकलचा थोडाफार अभ्यास केला असेल तर तुम्ही ह्या टर्म्स ऐकल्या असतील की षड्ज, ऋषभ, गंधार, मध्यम, पंचम, धैवत आणि निषाद. तर याला वेस्टर्न म्युझिक मध्ये काही नावं आहेत का तर हो, याला पण वेस्टर्न म्युझिक मध्ये नावं आहेत.
षड्ज म्हणजे टॉनिक, ऋषभ म्हणजे सुपर टॉनिक, गंधार म्हणजे मेडियंट, मध्यम म्हणजे सबडॉमिनंट, पंचम म्हणजे डॉमिनंट, धैवत म्हणजे सब मेडियंट आणि निषाद म्हणजे लीडिंग नोट. तर आय होप तुमच्यासाठी हे खूप इंटरेस्टिंग असेल. तुम्ही जगात कोणत्याही देशात गेलात आणि तिथल्या म्युझिशियन्स बरोबर तुम्हाला संवाद साधायचा असेल तर या सगळ्या टर्म्सचा तुम्हाला खूप उपयोग होईल अँड यू विल बी इन कम्प्लीट हार्मनी विथ एनी म्युझिशियन फ्रॉम एनीवेअर इन द वर्ल्ड. थँक्यू.